एका दूरवरच्या गावात रमेश नावाचा गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता। त्याचं चरितार्थ त्याच्या लहानशा शेतावर अवलंबून होतं, पण त्या वर्षी दुष्काळ पडला आणि त्याच्या घरात उपासमारी सुरू झाली। शेवटच्या आशेने तो सेठ धनीरामकडे मदतीसाठी निघाला। पाहूया आता पुढे काय होतं ते। अहो ऐकता का, मी काय म्हणते, घरात धान्य संपलंय, मुलं दिवसभर उपाशी आहेत, आता काय करायचं? मी सेठ धनीरामकडे जातो, कदाचित तो मदत करेल। सेठजी, कृपया काही धान्य उधारीवर द्या, घरात खायला काहीच नाही, मुलं कालपासून उपाशी आहेत, मदत करा सेठजी। काय मजाक करून सोडतो रे तू बाबा? धंदा आहे माझा, दानशूर संस्थान नाही। पैसे असतील तर धान्य घे, नाही तर निघून जा। उगाच धंद्याच्या टाइमला खोटी नको करू ना बाबा। पण सेठजी, माझं कुटुंब उपाशी आहे, कृपा करून मदत करा। तू आता एवढा बोलतो ठीक आहे, तुला धान्य हवंय ना, तर मी तुला धान्य देतो, पण माझी एक अट आहे बाबा, शेतीच्या कागदावर सही कर। शेत माझ्याकडे गहाण ठेव आणि तुला हवं तेव्हा धान्य घे, आणि पुढच्या हंगामी पैसे आले की देऊन तूच शेत घेऊ जा। हे मी कसं करू? शेत गेलं तर आमचं जगणच संपेल। मग जा आणि मरा उपाशी। चांगला एवढा उपाय सांगितला तर तो नको, सगळं फुकट पाहिजे का? चल निघ इथून। ठीक आहे सेठजी, करतो सही। कुठे करायची आहे? या वक्ताला मद्दा करा, पुढच्या हंगामी पैसे देऊन शेत घेऊन जाईल परत। रमेशने काळजावर दगड ठेवून फक्त आपल्या मुलाच्या पोट भरण्यासाठी शेतजमिनीच्या कागदावर सही करायला तयार झाला, पण त्याला सेठ धनीरामाचा लबाडीपणा समजला नाही। रमेश पुढे आता कोणता नवीन संकट येणार आहे, पाहूया पुढे। चला सुरू झाला। खूप चांगला पाऊस पडला, गावकरी सुखावले, गावचा दुष्काळ दूर झाला, शेत जमिनी हिरव्यागार पिकांनी डोलत होत्या। आता बघूया रमेशच्या आयुष्यात नवीन काय घडते ते। सेठजी, मी आता पैसे देऊन माझं शेत परत घ्यायला आलो। अरे काय पागल वगैरे झालास की काय तू? शेत आता माझं आहे, तुला परत हवं असेल तर दुप्पट पैसे द्यावे लागतील। पण हा अन्याय आहे, मी वेळ प्रसंगी सही केली, पण माझं शेत परत मिळायला हवं। हे तुम्हाला खूप महागात पडेल सेठजी, मी पंचांकडे तुमची तक्रार करेल। वेळ प्रसंगी तुम्ही मला मदत केली, मी तुमचे उपकार कधीच नाही विसरणार, पण हे असं नका करूच सेठजी। ज्याला जाऊन तक्रार करायची त्याला कर। सेठ धनीराम म्हणतात मला, मी कोणाला नाही घाबरत। माननीय पंच, आज मी आपल्याकडे सेठ धनीरामाची तक्रार घेऊन आलोय। मी मागच्या हंगामी सेठ धनीरामाकडून धान्य उधारीवर घेतले होते। प्रसंगाची संधी साधून सेठ धनीरामने माझ्याकडून शेतीच्या कागदावर सही करून घेतली, पण आज ह्या हंगामी चांगलं पीक झालं तर मी शेठला पैसे देऊन माझा शेत परत घ्यायला गेलो तर हा सेठ बोलतो दुप्पट पैसे दे आणि शेत घे। हा अन्याय आहे पंच, माझी मदत करा, माझं शेत गेलं तर आम्ही रस्त्यावर येऊ। सेठ धनीराम, हे सगळं काय ऐकतोय आम्ही? हे खरं आहे? हे जर खरं असेल तर हे पंचायत आदेश देत आहे की सेठ धनीरामाला गावातून बाहेर काढण्यात येईल, सेठ धनीरामाला वाळीत टाकण्यात येईल। गावकरी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवणार नाही, नाही दुकानातून काही खरेदी करणार। बोल सेठ, गुन्हा मान्य आहे का? नाही, माफ करा मला, असा काही करू नका, मी पाया पडतो तुमच्या, मी देताना शेत देतो परत। धन्यवाद पंचबाबा, धन्यवाद मित्रांनो। या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळालं की लोभाचा अंत शेवटी विनाशात होतो, पण सचोटी आणि एकजूट नेहमी विजय मिळवते। अशाच रोमांचक आणि रहस्यमय गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।